मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी मंत्री नाही, मी साधा नगरसेवक सुद्धा नाही आहे. मग माझं बोलणं का गांभीर्यानं घेताय तुम्ही? कुछ तो बात है ना मुझ में, कुछ तो बात है कि सदियों दुश्मन रहा है जमाना, फिर भी हस्ती मिटती नहीं है. कुछ तो बात है. शिवसेना सत्तेत आली तरी आपण पुन्हा ट्युशन घ्यायला मोकळे आहोत. मी हे साहेबांना सुद्धा बोलून दाखवलं, सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा बोलून दाखवलं की साहेब हे सगळं झालं ना की खरंच थांबायची इच्छा आहे. ताई, तुमच्यावर बीडमधून लोकल जे नेते आहेत त्यांच्याकडून आरोप होत आहेत, जे आमदार सोडून जात आहेत त्यांच्याकडून आरोप होत आहेत. तर सुषमा अंधारे यांच्यामुळं लोकलपासून वरच्या नेत्यांपर्यंत सगळे अस्वस्थ होत आहेत का? सुषमा अंधारे यांच्या बाबतीत नेमकी शिवसेनेची भूमिका काय असणार आहे, आमदारकी की खासदारकी? व्यवस्थेला हादरे बसतायत हेही नसे थोडके. मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी मंत्री नाही, मी साधा नगरसेवक सुद्धा नाही आहे. मग माझं बोलणं का गांभीर्यानं घेताय तुम्ही? मी उद्योगपती नाही. मी म्हटलं की मला फार मोठी लिगसी नाही, कुणीच नाही आहे मी, तरीही माझ्या म्हणण्याला इतकं का महत्त्व देताय तुम्ही? कुछ तो बात है ना मुझ में, कुछ तो बात है कि सदियों दुश्मन रहा है जमाना, फिर भी हस्ती मिटती नहीं है. कुछ तो बात है. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला भविष्यात काय असेल, मी काय असेल, तर मला असं वाटतं की मी मगाशीही म्हटलं की शिवसेना सत्तेत आली तरी आपण पुन्हा ट्युशन घ्यायला मोकळे आहोत. आणि ट्युशनच का घ्यायच्या भयू त्याचं पण कारण सांगून टाकते. मी का ट्युशन घेते त्याचं, की एवढी हुशारबाईन प्राध्यापक का बरं नसेल? तर या सगळ्या संस्थांना डोनेशन देण्या इतके पैसे नव्हते माझ्याकडे, ज्यामुळे मला माझ्या ट्युशन्स घ्याव्या लागल्या. ह्या सगळ्या भांडवली लोकांमध्ये आपल्याला काहीच अपेक्षा नाही. आली आहे का इथे 20 वर्ष जीव तोडून संविधान संविधान कायदा 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 ओरडत होते. आत्ता कायदा धोक्यात आलाय. मी किती ओरडून सांगितलं तर लोक ऐकणार नाहीत. त्यासाठी मला त्या सगळ्या घाणीत उतरून काम करावं लागेल. मला त्या स्ट्रीममध्ये यावं लागेल. म्हणून मी आली आहे. पण ते आल्यावर ते काय प्रकार आहे, किती तो जीव घेणं आहे, किती तो त्रासदायक आहे ते लक्षात येतं. आणि सज्जन माणसं, सामान्य माणसं का त्याच्यापासून लांब राहतात तेही लक्षात येतं. एस्टॅब्लिश लोकांची गोष्ट वेगळी. माझ्यासारखा माणूस जो काहीतरी नवं करू पाहतोय, जो क्रांती करू पाहतोय, नवा बदल आणू पाहतोय, सिस्टीममध्ये चेंज आणू पाहतोय, अशा माणसांना काम करणं, तत्वासाठी काम करणं हे किती अवघड आहे ते मी फार जवळून अनुभवते. पण मी अगदी म्हणजे हे प्रामाणिकपणे मी हे साहेबांना सुद्धा बोलून दाखवलं, सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा बोलून दाखवलं की साहेब हे सगळं झालं ना की खरंच थांबायची इच्छा आहे, थांबून जाऊया. पण आत्ताच नाही. मी थांबून जाऊया म्हणजे मी हार मानत नाही आहे, मी शस्त्र टाकत नाही आहे. मला जे इप्सित ध्येय आहे, जे मी माझ्या ट्विटरवर पिन करून ठेवलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही वर्षाच्या पायऱ्या उतरायला भाग पाडलात उद्धव साहेबांना, त्याच्या 100 पट अधिक सन्मानाने त्यांना पुन्हा वर्षावर स्थापित करणे हे माझं ध्येय पूर्ण करेन आणि मग काय तो निर्णय घेईन.